9वीपर्यंत आमचं एक एकत्र कुटुंब होतं. आमचे वडील शेतकरी होते, आमचे चुलते शिक्षक होते, त्यांना 4 मुलं होते, ते चांगल्या पदावर होते, तर बऱ्यापैकी सगळे रिटायर्ड झाले. आम्ही 10वीत असताना विभक्त झालो. शेती चांगली होती, तो पण कळत नव्हतं की आपल्याला वाटायचं की आपण खूप श्रीमंत आहे, मागचं सगळं चाललंय व्यवस्थित, काय अडचण येत नाही. 10वी झाल्यावर कळलं की आपल्याला काय करावं लागतं. 11वी-12वीला आर्ट्सला ॲडमिशन घेतलं एरडोलीला. 11वी-12वी एरडोलीमध्ये केली. तिथं आम्हाला एक कुंभार सर भेटले. त्यांनी मला जाणीव करून दिली की तू अभ्यास कर, तुला चांगले मार्क होते. सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेला मी अभ्यास केला. मला 12वीला 75 स्कोअर झाला होता. माझी बहीण प्राथमिक शिक्षिका, मोठी बहीण आहे, तिचं असं म्हणत होतं की मी D.Ed करावं. सुदैवाने मला D.Ed कुठे मिळालेलं नाही. त्यावेळेला प्रयत्न केले. नंतर मिरजेला BA केलं इंग्लिशमधून. त्याच्यानंतर लॉ केलं सांगलीला जाऊन. लॉ हे MA करायला जायचं म्हणून ठरवलं होतं, पण तो कर्मयोगानं लॉ मध्ये ॲडमिशन घेतलं. लॉ चांगलं पासआउट झालो. आत्ता तुमच्या सर्वांच्या सदिच्छा आणि आपल्या गुरुवर्यांच्या आशीर्वादानं मुंबई हायकोर्टमध्ये एक प्रस्थापित वकील म्हणून आत्ता सध्या प्रॅक्टिस चांगली चालू आहे. PB पाटील सरांच्या एक शेतीचं प्रकरणाचं काम माझ्याकडे आलं होतं. दुर्दैवानं ते आमच्याकडनं आम्ही अयशस्वी झालो त्या मॅटरमध्ये. सरांचे बंधुराज मला आले होते, भेटले होते, आमचं ते प्रकरण झालं होतं. त्याबद्दल सर आत्ता तुमची माफी मागतो. आणि या शाळेनं खूप काही दिलेलं आहे. या शाळेचा एक बांधकामाचा विषय काही चालला होता. त्यावेळेला आमच्या गावचे अशोक A.T. भोसले सर भेटले. असं शाळेचं एक कामकाज काढायचं आहे, तुमची काय मदत. सरांना म्हणलं तुम्ही काय सांगा, तुमचा काय आकडा सांगा, द्यायला तयार आहे. सरांनी मला सांगितलं की आत्ता तुम्ही 10,000 द्या. चालेल म्हणलं. सरांना त्यावेळेला मी 10,000 दिले. आपल्या दादा कांबळेंनी मी बऱ्यापैकी मदत केलेली शाळेला. माझी सर्वांना विनंती आहे, आपल्या परीनं आपण लहानाचे मोठे झालो, आपण आयुष्यात हे करत राहणार, आपण मोठे होणार. आपल्या ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूने एक वाक्य सांगितलं होतं, 3 स्थानिक स्वराज्य संस्था ह्या नेहमीच चालल्या पाहिजे आणि ते सदृढ झाला तर भारत सदृढ होईल. त्यापैकी एक म्हणजे ग्रामपंचायत, दुसरी म्हणजे विकास सोसायटी, तिसरी म्हणजे प्राथमिक शाळा. फक्त प्राथमिक शाळा नाही, प्राथमिक नंतर माध्यमिक शाळा त्यात गणल्या. या 3 स्वायत्त संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था जर सदृढ असतील तर गावाचा विकास होईल. गावाचा विकास शहरांचा न देशाचा. त्या पद्धतीनं आपण शाळेचा विकास करण्यासाठी तर तुम्हाला मुख्याध्यापक सरांना मी एक विनंती करतो, कधी काळी इथून पुढं काही मदत लागली तर आम्ही सर्व करूच. पर्सनली तुम्ही मलाही सांगा, आपण काय कोणाची मागणी द्यायचा करू, प्रयत्न करू. परत एकदा सर्व मैत्रिणींना सांगतो, माझ्याकडनं 8वी ते 10वीच्या दरम्यानच्या काळामध्ये माझ्याकडून काय चूक झाली असेल त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. आणि या व्यासपीठावर बोलण्याची जी संधी दिली आणि मला यायला वेळ झाला त्याबद्दल माफी. कारण का मी रात्री 12 वाजता मुंबईत बसलो होतो. रात्री त्या अगोदर कोकणात गेलो आणि त्यावेळेस यायला वेळ झाला, बंधुराजांच्याकडे यायला आवरून यायला वेळ झाला. आणि या व्यासपीठावरील परत एकदा सर्वांना नमस्कार करून मी माझं एक अनुमोदन करून संपुष्टात येतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दर्शन करावं. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या उदात्त हेतूनं ज्या महामानवानं ज्ञानाची गंगा सर्वसामान्यांच्या झोपडीपर्यंत पोहोचवली ते आमच्या संस्थेचं दैवत, आमचं दैवत परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून मला जसं येईल तसं मोडकं तोडकं भाषण मी करतोय. बहुतेक सर्वजण मला ओळखत असावेत असं वाटतंय. मी बऱ्यापैकी लता चव्हाण ना तू आले मी सांगितलं VM पाटलाला लता चव्हाण आलो बघा, म्हणजे अजून आहे, मेमरी व्यवस्थित आहे. तसं बघायला गेलं
तर गेट टुगेदरचा हा कार्यक्रम घेणं मित्रांनो एवढं सोपं नाही. मला वाटतं आज 2 वर्षापूर्वी मी ब्रह्मनाथाच्या यात्रेला आलतो आणि मी ज्या मालकाच्यात राहत होतो भोपाळ रुपनूर त्यांच्या घरी बसलो होतो आणि कुणी तर संजय पाटलाला सांगितलं पी व्ही पाटील सर आले ते आणि भोपाळ रुपनूरच्या घरात बसले. ते आला आता थोडा बारीक झालाय घरात जरा त्रास आहे काही बहुतेक वाचतंय तिच्या घरच्याकडून. तेव्हा जाम होता जीनची पॅन्ट टाईट होत होती बसाय उठा येत नव्हतं आता चालतोय तर निदान. आणि आला परतीशी पाया पडला माझ्या. मला काहीच कळलं कोण आहे काय आहे. सर म्हणला मला ओळखलं का तर मी म्हणलं नाही बाबा ओळखलं काय आठवणीला. तर म्हणलं मी संजय पाटील. मग माझ्याला सगळ्या स्टोरी लक्षात